प्रॉमिस? मी जर तुला काही करायला सांगितलं तर तू करशील? हो करेन करेन ना मी. मग ठरलं तर आपण उद्याच तुझी शिकवणी सुरू करू. शिकवणी कसली? अरे मॅथ्सची. मॅथ्स? हो, आपण तुझी मॅथ्सची रिव्हिजन करूया. म्हणजे आपण शाळेत शिकतो ना तेवढंच, फार काही नाही, पण ज्याने तुला हिशोबात आणि कामात मदत होईल ना तेवढं. प्रॉफिट लॉस, कंपाऊंड इंटरेस्ट असं. ठीक आहे? माझी शिकायची काहीच हरकत नाहीये, पण गणिताचं कुठून काढलंस मध्येच, ते सुद्धा आत्ता? अरे म्हणजे आपण रिव्हिजन केली ना की तुझं मॅथ्स एकदम पक्क होऊन जाईल आणि मग हिशोबात तुला मदत होईल आणि मग तू व्यापाऱ्यांकडे जाऊ शकतोस, मोठी मोठी डील्स करू शकतोस. एक तेवढाच बाबांनाही आराम होईल. हा ते पण आहे, पण चल ठरलं तर मग उद्या सकाळपासूनच रिव्हिजन सुरू करू. चालेल? डन. चल, खूप उशीर झालाय. गुड नाईट. थँक गॉड सुवर्णाताई आणि फॅमिली या घरातून गेले. तर मी शांतपणे हॉलमध्ये झोपीन. निदान रात्रभर बाबांच्या झोपेतले हिशोब तरी नको ऐकायला. बाबा गुड नाईट. आई गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. पळा. प्राची गेली, बाहेर गेली झोपायला. आता म्हणजे प्राची बाहेर गेली म्हणजे ती हॉलमध्येच झोपणार आहे आता आजपासून. म्हणजे कांता, आपण आता आपल्या खोलीत फक्त दोघंच आहोत. पूर्वी असायचो ना तसे. म्हणजे आपण आता एकमेकांशी मन मोकळेपणे बोलू शकू, नाही? काय बोलायचंय? काय म्हणजे तुला काय, कशाबद्दल बोलू? हेच तुला काही मनातलं सांगावंसं वाटत असेल, सांगायचं असेल तर सांग. काय काय सांगू? जे मनात आहे तुला सांगायचंय ते. माझ्या मनात काही नाहीये. आणि तुम्हाला असं का वाटतंय की माझ्या मनात काहीतरी गुपित आहे आणि मी ते लपवते तुमच्या? मी काही लपवत नाहीये तुमच्यापासून. आणि तुम्हाला जे कोणी असं काही सांगितलं असेल ना, त्यांच्यावर कसा काय विश्वास ठेवला तुम्ही? तुमचा माझ्यावर विश्वास नाहीये? अरे बापरे. अगं नाही, म्हणजे मला तसं काही म्हणायचं नव्हतं. तसं काही म्हणायचं नव्हतं तर मग काय म्हणायचं होतं? माझ्या मनात काय असं का म्हणताय? माझ्या मनात कसं म्हणता? बरं नव्हतं म्हणायचं. तू शांत हो बाई, आधी शांत हो. तुला पाणी हवंय का? पाणी. माझ्या मनात काही नाहीये, मी सांगितलं तुम्हाला. शांत बस. माझ्या मनात नाहीये काही. तरी काय आहे? जाऊ दे. पाणी नकोय पाणी. आणि तुम्ही जा हो इथून. सारखं आपलं मनात काहीतरी तुम्ही जा. मला शांतपणे राहू दे. तू झोपतेस का? कांता,
वृंदा, वृंदा उठ 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 उठ. अगं आजपासून आपण अभ्यासाला सुरुवात करणार आहोत ना. हो किती वाजले? किती वाजले काय? सकाळ झालीये. हे बघ, मी दुकानात जायच्या अगोदर आपण अभ्यास करणार आहोत, कळलं? मी पुस्तक पण आणलंय. चल आपण अभ्यास करू. अरे हे 12वीचं काय आणलंच एकदम? प्रसाद, आपण 9वी पासून सुरू करणार आहे. अरे 9वी, 10वी, 11वी आणि मग 12वी. वृंदा काय जोक करतेस? मी तुझ्याकडून 9वीचं गणित करून घेऊ? अगं तुझ्या पुढच्या 12वीच्या परीक्षेची तयारी करून घ्यायला मी आलोय. आता ट्रिग्नोमेट्री आपण करायचं. तू काही बोलू नकोस. हे बघ, मला माहिती आहे ट्रिग्नोमेट्री तुला खूप अवघड जातं. एक लक्षात घे, ट्रिग्नोमेट्री मध्ये ना 6 फंक्शन असतात. साइन, कॉस, टॅन, कॉट, सेक आणि कोसेक. हे 6 फंक्शन्स काय करतात तर एखाद्या ट्रायंगलची प्रॉपर्टी डिफाईन करतात. त्याच्यासाठी काही काही आयडेंटिटीज असतात. पहिली आयडेंटिटी काय तर साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1, टॅन स्क्वेअर थिटा प्लस कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. एक ना एक दिवस मी हे स्वप्न नक्की पूर्ण करेन. मी प्रसादचं गणित इतकं पक्क करीन की एक दिवस तोच मला शिकवेल. आई सोड मला. सुदेश आई किनारे. मी नाही थांबणार इकडे. सुदेश मला नको जाणे सोडून जाऊ. सुदेश तू आईला सोडून जाणार? हो, मी माझ्या आईला सोडून जाणार. काय चल. आई जाऊ दे आम्हाला. होत चाल तू. सुदेश. प्रसाद, प्रसाद, प्रसाद नको ना रे. मला नको सोडून जाऊ. आई मला एक क्षणही इथं थांबायचं नाहीये. नको ना प्रसाद. तिरस्कार करतो तुझा. तुला आई म्हणायची लाज वाटते मला. तू माझा काहीच विचार केला नाहीस ना. मला भाऊजींनी सगळं सांगितलंय. तू माझ्या आणि वृंदाच्या आयुष्याशी खेळण्याचा प्रयत्न केलायस. प्रसाद चल. आई आता सुदेश दादासारखा मीही शहाणा झालोय. मी हे घर सोडून चाललोय आणि तुझा चेहराही परत कधी बघणार नाही. वृंदा चल. काय ग, काय झालं? स्वप्न पडलं का? एवढ्या लवकर उठलीस? देवळात जायचंय. काय ग? ही घे, तू सांगितलेली सर्व पुस्तकं आहेत आणि आईने ही फुलं आणि अगरबत्ती पाठवली. आणि मला शाळेला उशीर होतोय, मी निघतो. पटकन पळ जा. बाय. संध्याकाळपर्यंत पाठवतो आणि कळवतो तुम्हाला. हो ठीक आहे, ठीक आहे, चालेल. वृंदा, हे फुलं पुस्तकं घेऊन कुठे चाललीस? तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे. सरप्राईज? सांगते, चल आधी. कुठे? चल ना. वृंदा ऐक, हे बघ. अगं चल रे. कुठे घेऊन चाललीस वृंदा? अरे चल, सांगते ना. आणि पुस्तकं हातात तू कुठे घेऊन? आज आपण अभ्यासाची सुरुवात करतोय ना, मग देवासमोर हात जोड, डोळे मिटून प्रार्थना कर. अरे बाबा आम्हाला नेहमी असंच करायचे. आमच्या तिघांपैकी कोणाचीही टेस्ट असली ना तरी देवासमोर न्यायचे आणि हात जोडून प्रार्थना करायला लावायचे. चल.
देवाला सांग की मला खूप खूप शिकव. अगं मी काय लहान आहे का वृंदा? हे लहान मुलं मागतात असं देवाकडे. असं काहीही नसतं. अरे देवासाठी आपण सगळेच लहान आहोत. चल माग. देवा, वृंदा खूप निरागस आहे. तिच्या सगळ्या इच्छा पूर्ण कर. देवा, मला काहीही दिलं नाहीस तरी चालेल, पण माझ्या प्रसादला जे जे देता येईल ते ते सगळं दे, अगदी माझ्या वाटेचं सुद्धा. मागितलंस? हो बाई, मागितलं. काय जावयानू, काय बघताय देवाकडे? अहो काही नाही काका, वृंदा मला गणित शिकवणार आणि तिच्यात सारखी हुशार बनवणार. अरे वा 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 वा, चांगली गोष्ट. असा जावयानू तुमचं गणित पक्क झालं की मला सांगा. काय आमच्या डिपार्टमेंटला चिकटवून टाकतोय मी. वृंदे चालेल ना गो? हो. चल येतोय मी. आमच्या आई बाबांना आमची कधी दया येणार कोणच ठाऊक. कधी घेऊन जाणार आम्हाला घरी. असं किती दिवस दुसऱ्यांच्या घरी राहायचं. सुवर्णा, अगं चाय बाई तुका? नाही नको, मला सकाळी कॉफी लागते. तर मला कॉफी करा आणि आणि हो, अलंकारच्या डॅडीना ना उठल्या उठल्या चहा लागतो, तर प्लीज त्यांना चहा करा. कांता, वृंदा, चहा द्या. बाबा, बाबा काय हवंय? पेपर पेपर? पेपर दिसत नाहीये कुठं. हे घ्या बाबा. हा. ए, तू काय करतेस इथं? चालतो इथं, चाल. बाबा असं काय करताय? एका चोराच्या बायकोशी संबंध सुद्धा ठेवायचा. तू चालतो इथं. असं का वागताय बाबा? हे असला भोळा भाबडा चेहरा करून रडत येशील आणि तुझ्या मागोमाग तो भुरटाही आमच्या घरात. तू चालती. बाबा नाटक करते. आली मोठी तोऱ्यात लगेच. दादा काय हवंय, दादा काय हवंय. मम्मी, आजोबा का रागवले तुझ्यावर? बाळा, आपलं नशीबच फुटकय रे. प्रसाद मामाचं लग्न झाल्यापासून ना आपलं नशीबच बदललंय. त्या वृंदाचा ना पायगुणच चांगला नाहीये. ती घरात आली आणि तुझ्या आजीने आपल्याला घरातून हाकलून दिलं. पण तुझ्या आजोबांना कोण समजावून सांगणार? त्या अवलक्षणी मुलीमुळे तुझ्या बापांवरती चोरीचा आळ आला. आणि तुझ्या आजीने आपल्या सगळ्यांनाच घरातून हाकलून दिलं. आपलं ना नशीबच फुटकय. चल. तसा नाही. विक्री किंमत जेव्हा खरेदी किमतीपेक्षा जास्त असते तेव्हा आपल्याला नफा होतो. ठीक आहे. आणि मग आता ह्याचं जर प्रॉफिट पर्सेंटेज काढायचं असेल ना, तर झालेलं प्रॉफिट अपॉन कॉस्ट इंटू 100 केलं की त्याचा पर्सेंटेज येतं. हा फॉर्म्युला फक्त लक्षात ठेव. हा नाही लक्षात आलं माझ्या. कसं लक्षात येईल? तुझं सगळं लक्ष हे सामान आवडण्यात. माझ्याकडे लक्षच नाहीये तुझं. अगं तुझ्या एवढी सुंदर टीचर गणित शिकवायला असताना त्या गणिताची आकडेमोड लक्षात राहणार का तुझं सौंदर्य? इनफ माइनस. हे बघ, अभ्यास करताना मला मस्करी चालत नाही. नाही तर मी तुला पनिश करेन. ते शाळेतल्या बाई करतात ना तसं. अगं त्या शाळेतल्या बाई बऱ्या तुझ्यापेक्षा. त्या शाळेच्या पहिल्या दिवशी असं डोक्यावर बसून असा अभ्यास नाही करून घेत. आता मला कळलं तू शाळेत नीट लक्ष का देत नव्हतास.
माझ्यासारखी डोक्यावर बसून शिकवणारी टीचर पाहिजे ती तुला. ट्रान्सपोर्टरने रेट वाढवले तर त्याचा बोजा होलसेलर आमच्यावर टाकणार. धंदा करायचा कसा माणसाने? तिथे रोखीपेक्षा उधारीवर धंदा जास्त होतोय. हातावर नीट लिहून काढ आणि पाठ कर. अरे वृंदा, सकाळ सकाळ दुकान उघडून तुम्ही काय करताय दोघं इथं? आणि कांताही घरात दिसली नाही. आईचं माहित नाही, पण प्रसादने आज गणिताच्या अभ्यासाची सुरुवात केली. बर 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 बर, वा वा वा, छान छान. बघू बघू पुस्तक. पाडेपाटेत का? आजचा पहिला दिवस. छान छान. नीट लिहून काढ. मी येते हा बाबा. घे घे, अभ्यास कर. आई कशी आहेस आणि कुठे चाललीस? घरातली भाजी संपली आहे ना, ह्यांचा डबा करायचा आहे म्हणून भाजी आणायला चालली. म्हणजे बाबा अजून झोपले? नाही, उठलेत ना, पेपर वाचतायत ते. चल मी पण येते भाजी घ्यायला. प्रत्येक मुलीसाठी आपलं माहेर सोडून जाणं ही दुःखाचीच गोष्ट आहे. नवऱ्याबरोबरच आपल्या माहेरी जाणं म्हणजे सगळेच प्रश्न सुटून जातात ना. दिल्या घरी तू सुखी रहा, दिल्या घरी तू सुखी रहा. आई तुला माहितीये, आजपासून मी प्रसादला गणित शिकवणार आहे. अगं त्याच्या दुकानाच्या हिशोबात मदत होईल ना म्हणून, आणि व्यवहारातही मदत होईल. होलसेलरशी मीटिंग करू शकेल, मोठ्या डील्स मध्ये त्याचा वापर होईल. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे गणित पक्का असलं ना की त्याचा कॉन्फिडन्स वाढेल. आई अगं कधीपासून मी एकटीच बोलतीये, काय झालंय तुला? नाही, मला कळतच नाहीये ग, तुला कसं सांगू मी वृंदा. म्हणजे आई घरी काही प्रॉब्लेम आहे का? हे बघ माझ्यापासून प्लीज काही लपवू नकोस. सगळं ठीक आहे ना, सांग. अगं घरी सगळं ठीक आहे ग, पण ना आज सकाळी सुवर्ण अलंकारला सांगत होती की. आई बोल ना, काय झालं? काय सांगत होती? नाही, तुझं आणि प्रसादचं लग्न झाल्यापासून त्यांच्या दुर्दैवाला सुरुवात झाली असं म्हणाली ती. अगं तू तिला पांढऱ्या पायाची वाटतेस ग. आई अगं तू एवढं का टेन्शन घेतेस? सुवर्णाताईच्या मनात असं काहीही नसेल. आई तुला माहितीये ना सध्या काय परिस्थिती आहे तिची, आणि त्या ओघात ती बोलून गेली असेल ग, तसं काही नसेल. आई हे बघ, तुला माहितीये की प्रत्येक मुलीसाठी आपलं माहेर सोडून जाणं ही दुःखाचीच गोष्ट आहे. पण नवऱ्याबरोबरच आपल्या माहेरी जाणं म्हणजे सगळेच प्रश्न सुटून जातात ना. ठीक आहे, तू जा तुझ्या घरी, मी जरा भाजी बघून येते. काळजी करू नकोस. अरे देवा, नवऱ्याला घेऊन आईकडे जायचं म्हणते की काही, म्हणजे ही खरंच माझ्या प्रसादला माझ्यापासून दूर करणार. चोरग्यांचा मुलगा काकड्यांचा घर जावई. शरद, बोला. तो चोर लक्ष्मीकांत तुझ्या घरात राहतोय सध्या? आमरो माका पण माहित असा होतो. काय झालंय, त्याचा टेन्शन वृंदा केलाय ना. आता किती झाली ती वृंदा पण माझ्या चढासारखीच असा, म्हणून ते का ठेवलंय. तू सांभाळून राहा जरा. जळता निखारा आहे तो. पदरात घेशील सगळ्याची राख रांगोळी करून जाईल. म्हणजे विषारी साप आणि हा, याच्यापैकी विषारी सापावर विश्वास ठेव बाबा, या माणसावरती नाही. गुड मॉर्निंग. काय शरद भाऊ, हा तुमच्याकडे सकाळी सकाळी चहा नाही मिळत? नाही, असा कसा मिळतंय ना. चला तो दे, पाहुण्याक चहा दे ग.
चोरीचा प्रयत्न मी केला तर तुम्ही त्यांच्या घरात आला होता चोरी करायला हे कुणालाच माहित नाही. दिल्या घरी तू सुखी रहा, दिल्या घरी तू सुखी रहा. काय बाबूराव, तुमच्या भारतात म्हणे एक म्हण आहे, तुम्हाला माहित असेलच, चोर तो चोर वर्षीट जोर. नाही, माझ्या सासरे बुवांना वाटतंय की चोरीचा प्रयत्न मी केला पण तुम्ही त्यांच्या घरात आला होता चोरी करायला हे कुणालाच माहित नाही असं समजू नका. एक मिनिट भाऊजी, पुन्हा जर माझ्या बाबांशी ह्या भाषेत बोललात तर खबरदार, गाठ माझ्याशी आहे. असं चांगली गोष्ट आहे प्रसाद. जा तू होलसेलर कडे, बघू कशी बोलणी करतोयस. आई, मी ना आत्ता पहिल्यांदा होलसेलर कडे चाललोय. आलोच जाऊ. ऐकलंस का कांता, प्रसाद गणित शिकायचं म्हणतोय. आपली वृंदा शिकवणार आहे त्याला. वृंदा शिकवणार आहे म्हणजे प्रसाद नक्की गणित शिकेल. चला, वृंदाच्या शिक्षणाचा एवढा तरी फायदा झाला. सदानंदराव, असं काय करताय हो? तुमच्या सुनेचा पद्धतशीर डाव तुमच्या लक्षात येत नाहीये का? तुमच्या मुलाला तुमच्यापासून तोडायचंय तिला. गणित शिकवण्यात कसला आलाय डाव? शांता, तुझं आपलं काहीतरी असतं. अहो सदानंदराव, हा अतिशय सरळ साधा हिशोब आहे. आपल्या प्रसादचं गणित कच्चं होतं म्हणून तो पुढे शिकला नाही, बरोबर? आणि एकदा का वृंदाने त्याचं गणित पक्क करून घेतलं की ती त्याला पुढे शिकायला लावणार. चांगलंय की मग सुदेश सारखा प्रसादही शिकेल. हो, आणि एक दिवस त्याच्यासारखाच बायकोच्या नादाने घरही सोडून जाईल. एक मिनिट कांता, मी तुला हे बऱ्याचदा समजावून सांगण्याचा प्रयत्न केलाय. सुदेश छायामुळे घराबाहेर पडलेला नाही आणि तुलाही चांगलं माहितीये. दुसरी गोष्ट, वृंदामुळं प्रसाद गणित शिकला तर त्यात आपलं काहीही नुकसान होणार नाहीये. झालाच तर फायदाच होईल. प्रसाद दुकानाच्या व्यवहारात हुशार होईल आणि तो आपल्याला कधीही सोडून जाणार नाही. तुम्हाला कधी पटलंय काय सांगते ते? भाऊजी, खूप हसू येतंय. एवढं सगळं घडून गेलं तरी तुमच्या जुन्या सवयी काही जात नाही. तुमच्यासारखा निर्लज्ज माणूस मी आजपर्यंत बघितलाच नाही. दागिने चोरायचा प्रयत्न तुम्ही केला पण प्रसादच्या बाबांनी आळ माझ्या बाबांवर घेतला. तरीही मी गप्प राहिले भाऊजी. मला सगळं माहित होतं तरी मी तुमचं भांड फोडलं नाही. का? तर मला तुमच्याबद्दल किंवा तुमच्या परिस्थितीबद्दल सहानुभूती वाटते म्हणून नाही, पण मला सुवर्णाताई आणि अलंकारची काळजी वाटते म्हणून. भाऊजी, मी आपल्या नात्याचा आदर करते म्हणून तुमच्या डोक्यावरचं छप्पर जाऊ दिलं नाही. तर ह्या सगळ्याची तुम्ही अशी परतफेड करताय. भाऊजी, पुन्हा जर माझ्या बाबांशी असं उर्मटपणाने बोलण्याचा प्रयत्न केला तर वृंदा,